तर मी ना गजर लावता रोज टायमावरती उठण्यामागचं मुख्य कारण म्हणजे ना माझ्या मम्मीला सकाळ सकाळी विठ्ठलाची गाणी ऐकायची सवय आहे आणि त्याच गाण्याचा आवाज ऐकून उठतो. तर नमस्कार मंडळी, मी आपलं वैभव सोनवणे सकाळ सकाळी उठून घराबाहेर आलो होतो. पावसाने माझ्या आधी हजेरी लावली होती. त्याच पावसात आंघोळ केली, गार लागत होतं म्हणून शेकत बसलो. मला लवकर जाऊन ना दुकान पण उघडायचं होतं, त्यामुळे मी निघालो तर पाऊस हटकूनच जोराशी यायला लागला. आता काय पाऊस थांबायचं नावच घ्या ना, मग डायरेक्ट दादाला उचलला, गाडी बसलो आणि तसंच पावसात भिजत भिजत निघालो. ते म्हणतात ना, सबर का फल मिठा होत आहे, म्हणून मी पण सबर करत थांबलो होतो. पण त्यानंतर मला आठवलं आधीच दिवस काळ बेकार चालल्यात आणि त्यातून मिठा फळ खाऊन शुगर बिगर झाली, तर त्यामुळे मी म्हणलं सबर नको आणि मिठा फळ पण नको. तसंच भिजत भिजत पुढे निघालो. आता जेव्हा एका ठिकाणी थांबलो होतो तेव्हा असं वाटत होतं की पाऊस काही लय नाही, चला चला चला. आणि जेव्हा गाडीवर बसून निघालो का पाच वल्ल झालं, तेव्हा कळालं आईला दिसतं तसं खरंच नसतं. तर भिजलो होतो त्याचा पस्तावा तर होतच होता. त्यानंतर दुकानावरती पोहोचलो आणि चांगला पिच वाला झालो होतो. म्हणलं थांबला असतो तर चांगलं परवडला असतं भाऊ. तेवढ्यात मला हळूच कोपऱ्यात त्रास दिसला आणि मी एकटाच नव्हतो भिजलो, तो पण चांगला पिच भिजला होता. म्हणलं चला भाऊ, आपल्याला आगाऊपणा करायला कोणतरी जोडीला गावलं. त्यानंतर मग काय मस्तपैकी दुकान वगैरे उघडलं, दुकानाची साफसफाई मस्तपैकी केली, अगरबत्ती लावल्यावरती मस्तपैकी फ्रेश वाटायला लागलं. त्यानंतर मग काय दुपारच्या वेळी गेलो, मस्तपैकी आरशात तोंड वगैरे बघून आलो. आता सतत गैरहजर असलेल्या पावसाने ना आज काहीतरी विचार केला आणि चांगलीच हजेरी लावली. आपल्याला आधीच गार लागत होतं म्हणून भर पावसात शेकोटी पेटवायचा निर्णय झाला. आता वरून पाऊस आणि खालून शेकोटी. आता ह्या पावसाळ्या शेकोटीसाठी ना कमेंट बॉक्स मध्ये 2 शब्द नक्की सांगा. आता पावसासारखं शेकोटीने पण मनाव घेतलं आणि भर पावसात ती पण चांगली डाना पेटली. आता वरून पाऊस चालूच होता आणि खालून आपल्याला भूक लागायला लागली. मग काय राजला उचलला आणि डायरेक्ट वडापाव खायला गेलो. माघारी आल्यानंतर म्हणलं आपल्या फिटरची गाठ घेऊन यावं. आता फिटरकडे गेलो ते त्यांच्या कामात ना चांगलेच व्यस्त होते. म्हणलं त्यांना डिस्टर्ब नको करायला. आज पाऊस तर येतच होता पण वातावरण पण चांगलं एक नंबर झालं होतं आणि पाऊस असल्यामुळे ना सगळे निवांत होते. मग काय चांगलीच मजा मस्ती चालू होती. आता पावसामुळे बिचारी सगळी गप देवा करत बसली होती, पण मी कोणच्याच काय ठरवून मलाच माहिती नाही. मी टाळवलं आता यांना गप्पच नाही बसून द्यायचं. मग काय उच्चला स्प्रे सगळ्यांना उल्ल करायला लागलो. पाऊस होता आणि वरून त्यांना थंड स्प्रे मारल्यावरती इतकी चिडत होती, आता काय सांगायलाच नको. पाऊस काही दिवसभर थांबलाच नाही. म्हणलं आता आपण व्हिडिओ थांबू. तर आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला जर आजचा हा मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. आपल्या असेच मिनी व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.